नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी हॉटेलपेक्षाही भारी अशी भेंडी मसाला. ही भेंडी मसाला बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर एवढी चविष्ट लागते की सांगूच नका. सर्वजण अगदी बोटं चाटून पुसून खातील एवढी भाजी ही चविष्ट होते आणि अगदी कमी वेळेत बनून तयार पण होते. तुम्ही ही भाजी पराठा, भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकतात. चला मग आपण मस्त अशा भेंडी मसाला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी भेंडी घेतलेली आहेत. भेंडीला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर कापडाला पुसून घ्यायचं. त्यानंतर भेंडीला असं पुढचं मागचं देठ कापायचं, मधून एक चीर पाडायची. भेंडी जर मोठ्या आकाराची असली तर तिचे 2 तुकडे करायचे, लहान असली तर अख्खी राहू दिली तरी पण चालेल. अशा पद्धतीने तुम्ही सर्व भेंडी कापून घ्यायची. भेंडी मस्त अशी कापून घेतली का मग तिला एका ताटामध्ये काढून घेऊ. बघा, अशा पद्धतीने अशी सर्व भेंडी कापून घेतलेली आहे. त्यानंतर मग एक कांदा चांगला बारीक कापून घेतलेला आहे. जेवढा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापून घ्यायचा कांदा. त्यानंतर एक टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे. लसूण असं उभा कापून घ्यायचा. त्यानंतर गॅस पेटवायचा मग आणि गॅसवर कढई ठेवायची. कढई तापली का त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल 4 ते 5 चमचे टाकलं तरी पण चालेल. आता तेलामध्ये भेंडीला फ्राय करून घ्यायची. चांगली भेंडी टाकून घ्यायची तेलामध्ये. त्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. मस्त असं छान परतून घ्यायचं भेंडीला तेलामध्ये. 1 ते 2 मिनिट चांगलं असं परतायचं भेंडीला छान तेलामध्ये, कलर बदलेल तिथपर्यंत. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि भेंडीवर झाकण ठेवून भेंडीला 3 ते 4 मिनिट चांगलं वाफू द्यायचं. चांगलं वाफू दिलं तिला तेलामध्ये की छान मऊ होते भेंडी. बघा, आता भेंडी आपली जवळपास मस्त छान आता शिजलेली आहे. तेलामध्ये चांगली फ्राय झालेली आहे भेंडी. आता आपण तिला एका ताटामध्ये काढून घेऊ. सर्व भेंडी अशी ताटामध्ये काढून घ्यायची. त्यानंतर त्याच तेलामध्ये जर कमी असलं तेल तर मग थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर तेल तापलं का मग मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर लसूण टाकायचा. लसूण थोडा जास्तीचा घ्यायचा, या भाजीला छान चव लागते. त्यानंतर मग चिमूटभर हिंग टाकायचा. व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. मग कांदा टाकून घ्यायचा. कांदा जर लहान साईजचा असला तर 2 घ्यायचे, मोठ्या आकाराचा असला तर 1 कांदा घेतला तरी पण चालतं. त्यानंतर मग कांद्याला चांगला कलर बदलेल तिथपर्यंत परतून घ्यायचं चांगलं मस्त. कांद्याचा चांगला कलर बदलला का त्यामध्ये मग चवीनुसार लाल तिखट टाकायचं. त्यानंतर गरम मसाला टाकायचा. कांदा लसूण मसाला टाकायचा आणि हळद टाकायची. धने पावडर टाकायचं आणि सर्व मसाले छान मिक्स करून घ्यायचे. थोडंसं किंचित पाणी टाकायचं म्हणजे मसाले जळत नाही. एकदम जास्त नाही टाकायचं. आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. छान असं तेल सुटेल तिथपर्यंत आता आपल्याला मसाले चांगले परतून घ्यायचे. जर तुम्हाला वाटलं की पाणी कमी होत आहे तर मग अजून थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालेल. मसाले जळायला नको, चांगले भाजले गेले पाहिजे. त्यासाठी थोडंसं पाणी अजून टाकायचं आणि व्यवस्थित असे चांगले मसाले भाजून घ्यायचे. त्यानंतर मग त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची. तुम्ही टोमॅटो खिसूनसुद्धा घेऊ शकतात किंवा एकदम बारीक चॉप केला तरी पण चालेल. बघा, टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर किती मस्त कलर आलेला आहे.
त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं शिजू द्यायचं टोमॅटोच्या प्युरीला, मस्त तेल सुटेल तिथपर्यंत. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, पुन्हा चांगलं मिक्स करायचं. मस्त चांगलं तेल सुटू द्यायचं परत. बघा आता किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाले एकदम मस्त झालेले आहे, छान सुगंध पण सुटलेला आहे भाजीला. आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. 2 ते 3 चमचे तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकतात. शेंगदाण्याचं कूट कमी जास्त घेऊ शकतात, जास्त घेतलं तरी पण चालेल. बघा आता मस्त चांगलं होऊ द्यायचं शेंगदाण्याचं कूट पण तेलामध्ये. आता मस्त छान झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ. या भाजीला एकदम खूप जास्त पाणी टाकायचं नाही. आता बघा मस्त ग्रेव्ही आपली तयार आहे. आता आपण त्यामध्ये भेंडी टाकून घेऊ. भेंडी टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित छान असं मिक्स करायचं. मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं आणि 2 मिनिट चांगले होऊ द्यायचं भेंडीला. बघा किती मस्त तेल आणि भेंडी पण मस्त मसाल्यामध्ये चांगली मुरलेली आहे. बघा आता किती मस्त अशी आपली भाजी तयार आहे. व्यवस्थित चांगलं असं मिक्स करायचं. थोडं हळूहळू करायचं, एकदम फास्ट नाही करायचं. त्यानंतर मग त्यावरून कोथिंबीर टाकायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता मस्त अशी आपली भेंडी मसाला भाजी तयार आहे. तुम्ही कधी बनवताय अशा पद्धतीने मसाला भेंडी? तुम्ही पण एक वेळा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील सर्व अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या. चला मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.